शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एजन्सीच्या लक्ष ठेवणार, पॉलिसी मॅटरवर निर्णय घेणार, परंतु पाणी पुरवठा करणं, मूलभूत सुविधा पुरवणं ही पूर्णपणे उज्ज्वल कन्स्ट्रक्शन नावाची एजन्सी चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करते। आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली। पाणी पुरवठा ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव मागच्या आमसभेमध्ये आला होता। या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती। अशा असतानाही महापौर अंजली घोटेकर यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून आजची जी सभा झाली त्याच्यासाठी जो अजेंडा तयार करण्यात आला त्याच्यामध्ये या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली होती अशी नोंद इतिवृत्तामध्ये केली। त्यासोबतच आज पुन्हा आमसभेमध्ये आम्ही याच्यावर चर्चा घडवून आणली आणि हा ठेका रद्द करण्याची मागणी केलेली असताना आजही त्यांनी आपल्या म्हणजे त्यांच्याकडे जे संख्याबळ आहे त्याचा दुरुपयोग करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे देण्याचा निर्णय घेतला। आमचा स्पष्ट आरोप आहे, चंद्रपूर शहरातील 3.5 लाख 4 लाख लोकांना अशुद्ध पाणी पुरवठा होतो, अनियमित पाणी पुरवठा होतो। मनपाच्या आमसभेनं रोज पाणी देण्याचे निर्देश देऊनही एक दिवसाआड पाणी देण्यात येते, विजेचे बिल वाचवण्यात येतात आणि पूर्ण पाण्याचा मात्र पूर्ण वर्षभराचे बिल आकारणी करण्यात येते। अशा ठेकेदाराची विजेची थकबाकी 1,40,00,000 आहे, मनपाकडे जे देणे आहे त्याचे ते 6 कोटीच्या वरचे आहे आणि अशा बोगस ठेकेदाराला तात्काळ त्याचा ठेका रद्द करण्याची आवश्यकता असताना काहीतरी दिशाभूल करून याला कंटिन्यू करण्याचं काम महापौर अंजली घोटेकर यांनी केलेलं आहे। याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि म्हणूनच एका बेकायदेशीर नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न भाजपचे पदाधिकारी करत आहेत। याच्यामध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं, स्थानिक आमदारांनी लक्ष घालावं, ते का बरं चूप बसले हाही आमचा प्रश्न आहे। चंद्रपूर शहराला अशुद्ध पाण्यापासून आणि अपुऱ्या पाण्यापासून मुक्ती द्यावी अशी विनंती आम्ही या माध्यमातून करीत आहोत। 2015 ते 2020 या कालावधीसाठी महानगरपालिकेने मालमत्ता करामध्ये मूल्यांकन केलेले आहे। त्याचं मुदत शेवटची 2020 आहे। हे असताना सुद्धा आज महानगरपालिकेने ठरावामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता करात मूल्यांकनाची विषय आणलेला होता। तो विषय मूल्यांकनाचा विषय पास झाल्यामुळे चंद्रपूर शहरातील जनतेवर मालमत्ता करामध्ये वाढ होईल आणि त्याची मुदत 2020 पर्यंत असेपर्यंत हा विषय आधी आणून चंद्रपूर शहरातील जनतेवर एक प्रकारे ते अन्याय करीत आहे। याचा मी महानगरपालिकेचा व महापौरांचा मी निषेध करतो आहे।